कि जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है और इसलिए एक ही देश में दो निशान, दो विधान और दो प्रधान नहीं होंगे। डॉक्टर मुखर्जी की ये बात उस दौर में भी महत्वपूर्ण थी और आज भी उतनी ही प्रासंगिक है। तो देश की एकता और अखंडता के लिए उन्होंने बलिदान दिया और जिन्होंने धारा 370 को हटाने के लिए शहादत दी वो श्यामा प्रसाद मुखर्जी को भी जरूर याद करना। नमस्कार मंडळी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस अशा आपण कित्येक भाजप नेत्यांना ओळखतो। नरेंद्र मोदी तर घराघरात प्रसिद्ध आहेत, पण प्रश्न आहे त्याच्यावर आपण कधी विचार केलाय का? ज्या विचारधारेवर आजची भारतीय जनता पक्ष उभी आहे त्या विचारधारेचं बीज कुणी पेरले आणि ते होते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी। हे नाव आपण ऐकलंय का? कदाचित 90% लोकांना माहीत नाही। आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांच्या अंगात राजकारण कमी आणि राष्ट्रप्रेम जास्त होते। खरं सांगायचं तर श्यामा प्रसाद मुखर्जी हे नाव फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नव्हते। ते शिक्षण तज्ञ होते, विचारवंत होते आणि एक आक्रमक राजकारणी सुद्धा। पाकिस्तानचा जनक मोहम्मद अली जिन्नांनी जेव्हा स्वतंत्र राष्ट्राची मागणी उचलून धरली तेव्हा त्यांचा कडाडून विरोध करणारे आणि अखंड भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणारे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींच्या मृत्यूभोवती आजही अनेक प्रश्नचिन्ह आहेत आणि त्यांचा मृत्यू इतका रहस्यमय का होता? चला जाणून घेऊया श्यामा प्रसाद मुखर्जी कोण होते, त्यांचं राजकीय योगदान काय आणि त्यांची विचारधारा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण उलगडणार आहोत इतिहासाची ती पाने ज्या पानांवर अजूनही धूळ बसलेली आहे। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा जन्म 6 जुलै 1901 रोजी कोलकात्यात झाला। 23व्या वर्षी ते कोलकाता विद्यापीठाचे सिनेट सदस्य झाले आणि नंतर वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी त्याच विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू होते। पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि सन 1941 मध्ये ते हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले। हिंदू महासभा ही संघ परिवाराशी संबंधित एक राजकीय संस्था होती आणि तिचं मुख्य उद्दिष्ट होते हिंदूंना एकत्र आणणे। पण त्याच काळात भारताच्या फाळणीची चर्चा सुरू झाली। पाकिस्तानच्या निर्मितीचा जनक असलेल्या मोहम्मद अली जिन्ना आणि डॉक्टर श्यामा प्रसाद यांच्याबद्दल थोडं समजून घेऊ। जिन्ना फाळणीचे शिल्पकार तर डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी भारताच्या अखंडतेचे पुरस्कर्ते होते। स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारताला दोन विचारधारांनी वेढले होते। एक विचारधारा होती फाळणीची मागणी करणारी, तर दुसरी होती भारताच्या अखंडतेसाठी लढणारी। जिन्ना म्हणायचे हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही। मुखर्जी म्हणायचे भारत हा एकच देश आहे आणि तो धर्माच्या नावावर तुटू शकत नाही। जिन्ना मुस्लिम लीगचे सर्वोच्च नेते होते। त्यांनी सन 1940 साली लाहोरच्या अधिवेशनात 2 राष्ट्र सिद्धांत मांडला। त्यात ते म्हणाले हिंदू आणि मुस्लिम हे वेगवेगळ्या संस्कृतीचे आहेत, त्यांना स्वतंत्र अस्तित्व हवे, म्हणजे दोघांसाठी वेगवेगळे राष्ट्र। आणि त्याचवेळी अखंड भारताच्या फाळणीचा पाया घातला गेला। दुसरीकडे श्यामा प्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते। त्यांनी या विचारसरणीचा स्पष्ट विरोध केला। त्यांचे मत होते की भारताची फाळणी ही काँग्रेसच्या दुर्बलतेमुळे आणि जिन्नांच्या आक्रमकतेमुळे झाली। जिन्नांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान तयार झाला। डॉक्टर मुखर्जी म्हणाले आपण एक देश गमावला पण उरलेला तरी अबाधित ठेवू, म्हणजे काश्मीर भारतात होता पण कलम 370 मुळे काश्मीरला वेगळी घटना, वेगळा झेंडा आणि वेगळी ओळख मिळाली होती। श्यामा प्रसाद मुखर्जी संतप्त झाले। त्यांनी नारा दिला एका देशात 2 विधान, 2 निशान, 2 प्रधान चालणार नाही। जिन्नांनी पाकिस्तान मिळवला पण त्यांचा पाकिस्तान त्यांनी फार काळ पाहिला नाही। स्वातंत्र्यानंतर काही महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला। मुखर्जी मात्र भारताच्या एकतेसाठी आणि काश्मीरच्या कलम 370 विरोधात अखेरपर्यंत झगडले। नेहरूंच्या सरकारने बंदी घातलेल्या आदेशांचं उल्लंघन करून सन 1953 मध्ये ते काश्मीरला गेले। त्यांना काश्मीर जायला विरोध झाला तेव्हा ते म्हणाले मी काश्मीरला भारतीय नागरिक म्हणून जातोय, व्हिसा घेऊन नाही। मग मला तिथे जाण्यास विरोध का? पण ते तिथे पोहोचलेच, पण त्यांना लगेच अटक झाली।
आणि काही आठवड्यातच 23 जून 1953 रोजी वयाच्या 53व्या वर्षी जम्मूच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला। तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू आजही अनसॉल्व्ड मिस्ट्री मानला जातो। सरकारकडून सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला, पण त्यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांनी आजपर्यंत त्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। डॉक्टर मुखर्जींच्या विचारावर आधारित एक नवीन राजकीय पक्ष उभा राहिला, भारतीय जनसंघ। या जनसंघाचा पुढे 1980 मध्ये पुनर्जन्म झाला, भारतीय जनता पक्ष म्हणून। आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्याच भारतीय जनता पक्षाने कलम 370 हटवले। त्याच्या मुळात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचीच भूमिका होती। एकाने भारत फोडला, दुसऱ्याने भारत जपला। एकाने धर्माला राष्ट्राच्या वरती ठेवले, तर दुसऱ्याने राष्ट्राला सर्वात प्रथम ठेवले। जिन्ना फाळणीचे जनक तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या एक संधतेचे शिल्पकार होते। एक पाकिस्तानच्या नोटांवर छापला गेला आणि दुसऱ्याचा मात्र लोक इतिहास विसरत गेले।